तर ब्रेक नंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी नांदेडमधून समोर येते। नांदेड शहरातील एका मठामध्ये हरिगिरी दत्तगिरी महाराजाने महिलेवर अत्याचार केलाय। लग्नाचं आमिष दाखवून हरिगिरीने महिलेवर अत्याचार केलाय। हरिगिरी महाराजाला पोलिसांनी अटक केली आहे। जुलै 2025 पासून महिलेला लग्नाचं आमिष दाखवत 3 वेळा अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेकडून करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये आता काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 21 मार्च रोजी एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती आणि तिच्यासोबत तेथील एका 40 वर्षीय महाराजाने तिच्यासोबत संपर्क तयार केला आणि त्या संपर्कातून तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिच्या घरी येऊन 1 वेळा व इतर 2 वेळा असे म्हणून 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला म्हणून सदर महिलेने काल रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पुढच्या बातमीकडे वळूयात। शिरूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे। कापणीला आलेल्या पिकांच्या हार्वेस्टिंगसाठी मशीनच्या मागे धावपळ सुरू आहे। पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी रात्रीच्या वेळेसही जागून गहू काढणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पूर्व मोसमी पावसाचा फटका शेतीमालासह वीट भट्टी व्यवसायालाही बसलाय। अचानक झालेल्या पावसामुळे वीट व्यावसायिक अडचणीमध्ये सापडल्याची शक्यता आहे। नुकसान टाळण्यासाठी वीट भट्ट्यांवर ताडपत्री टाकून झाकण्याची कामगारांची लगबग सुरू आहे। तर बातमी आहे महाडमधून। महाड तालुक्यामध्ये सध्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरू झालाय। नाते गावामध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये अंगाला तेल लावलेला चोरटा हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। चोरट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याबाबत पोलिसांमध्ये तक्रार घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील स्थानिक नागरिक करतात।